Hello friends. Now let's start our 12th standard organic chemistry syllabus. The first chapter you can see on the board and that is halogen derivatives. In state board it is halogen derivatives and in NCERT the name of this chapter is haloalkanes and haloarenes. The weightage for this chapter in state board is of 7 marks. So बरचसं मोठं weightage या चॅप्टरला आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हला. सुंदर चॅप्टर आहे, सोपा चॅप्टर आहे. ऑब्व्हियसली फॉर दिस चॅप्टर तुमचा जो जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट आहे तो खूप कॉन्सेप्च्युअली क्लिअर असला पाहिजे, म्हणजे समजायला सोपं जातं. ओके, सो नाव लेट्स नॉट वेस्ट द टाइम अँड स्टार्ट व्हॉट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. नाव व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ दिस हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? काय असतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे? So halogen derivative are obviously the organic compound and these organic compounds are obtained by replacement of hydrogen atom or atoms. That means replacement of one hydrogen atom or many hydrogen atom of aliphatic or aromatic hydrocarbons by halogen atom. Okay, म्हणजे अर्थ कळतोय तुम्हाला की अलिफॅटिक किंवा एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स जे असतात त्यांच्यामधला एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम आपण हॅलोजनने ज्यावेळेला रिप्लेस करतो त्यावेळेला जे कंपाउंड्स फॉर्म होतात दोज कंपाउंड्स आर बेसिकली कॉल्ड ॲज हॅलोजन डेरिव्हेटिव्स. सो द नेम इटसेल्फ सजेस्ट दॅट if you are using the aliphatic hydrocarbons and replacement of hydrogen by halogen in aliphatic hydrocarbon, then they will be called as haloalkanes, right? आणि aromatic हायड्रोजनचा हायड्रोजनला रिप्लेस जर तुम्ही हॅलोजनने केलं तर त्याला तुम्ही काय म्हणणार? हॅलोएरिन्स असं म्हणणार. ओके, सो डिपेंडिंग ऑन वेदर यू आर युझिंग दिस aliphatic hydrocarbon or aromatic hydrocarbons, they can be respectively called as haloalkanes or haloarenes. Okay, so now in today's lecture we are going to learn about this basic classification of haloalkanes, haloarenes किंवा जे काय halogen derivatives आहेत त्यांचं डिटेल क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. डेफिनेटली पहिला प्रश्न मुलांना येतो की मॅम हो याचा काय उपयोग असतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा? तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री बेसिकली आपणच ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचे बनलोय म्हणल्यानंतर एव्हरीवेअर ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज देअर. म्हणजे इन टुडेज वर्ल्ड जर मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर यू मस्ट बी फॅमिलियर विथ वन मेडिसिन. सगळ्यांनी ऐकलं असेल क्लोरोक्विन, तुम्ही ऐकता, which is used in the treatment of malaria. Do you know that this chloroquine is basically what? It's a halo compounds. It's a halogen compound. So याचा नंतर आणखीन काही सांगायला नको. टायफॉइड फेवर मध्ये जे आपण केमिकल्स वापरतो त्यांच्यामध्ये हा क्लोरीन असतो. ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये जे अँटीबायोटिक्स वापरतात ते बेसिकली दे आर केमिकल्स. सो सांगण्याचा एक मुद्दा छोटासा असा होता की एव्हरीवेअर दिस हॅलो कंपाऊंड्स आर यूज. हॅलोथेन नावाचा एक कंपाऊंड असतो विच इज बेसिकली यूज इन द अनेस्थेशिया प्रोसेस. ओके, एनिवे, सो हे सगळे युजेस झाले आणि ऍट द एंड ऑफ द चॅप्टर देर आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड्स लाईक क्लोरोफॉर्म आहे, त्यानंतर फ्रेऑन आहे की ज्याचे युजेस तुम्हाला डिटेलमध्ये डीडीटी नाव तुम्ही सगळ्यांनी ऍज अ इन्सेक्टिसाइड म्हणून वापरलंय. सो या सगळ्यांचे स्ट्रक्चर अँड देअर डिटेल युजेस आर ऍट द एंड ऑफ द चॅप्टर अँड दॅट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. सो का शिकायचं असतं त्याचं उत्तर तुम्हाला मी सोप्या शब्दात दिलं आता. Now let's see in detail what is this classification of halogen derivatives. Okay, now this is really very very important part that how these compounds are going to be classified. Now classification करताना दोन वेगळे वेगळे क्रायटेरियाज आहेत क्लासिफिकेशन करायचे. What I'll do is first मी असं लिहिते इथे on the basis of, अतिशय सोपा पार्ट आहे हा पण खूप बेसिक आहे, on the basis of halogen. तुम्ही शिकला आहात का एखादा कंपाऊंड जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह रिलेटेड होता? येस, यू गेस्ड इट राईट. यू लर्न द फर्स्ट कंपाऊंड इन द फंक्शनल ग्रुप अँड दॅट वॉज आर एक्स. काय होता तो? आर एक्स होता. ओके, सो हा जो आर एक्स आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज दिस आर एक्स? काय म्हणतो आपण याला? इट इज कॉल्ड एज अल्किल हलाइड विच यू नो. ओके, आता हा आर एक्स एकमेव आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतोय का? नाही. आपण सुरुवातीलाच डेफिनेशन करताना सांगितलंय की
you can replace one or more hydrogen atom by halogen atom, and that's why this is one of the halogen derivatives, I would say. Okay, so now in this case आपण याचं डिटेल क्लासिफिकेशन ज्या वेळेला करणार आहोत त्याला आता पहिला जो टाइप मी बघितलाय म्हणजे सांगणार आहे मी आता, दॅट इज ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन. ओके, किती हॅलोजन ॲटम्स यामध्ये प्रेझेंट आहेत त्याच्या बेसिसवर आपण याचं क्लासिफिकेशन करणार आहोत. किती म्हणजे तुम्हाला कळतं 1 आहे 2 आहे 3 आहे लाईक दॅट. ओके, so if halogen compounds has one halogen atom, then they are called as monohalogen derivatives. What they are called as mono म्हणजे single, एक. Okay, so if that compound contains only one halogen atom, then they are called as monohalogen derivatives of alkene. If those compounds contain two, so त्याला obviously काय म्हणणार तुम्ही डाय, म्हणजे थोडक्यात काय क्लासिफिकेशन येणार, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि डाय पेक्षा जास्त एखादा एक्झाम्पल आहे तुमच्या डोक्यामध्ये? येस, क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म पूर्वीच्या काळी जो अॅनेस्थेशियासाठी यूज व्हायचा, गुंगीचं औषध ज्याला आपण म्हणतो. ओके, दॅट इज क्लोरोफॉर्म. सो दॅट क्लोरोफॉर्म इज व्हॉट इट इज CHCl3. This chloroform, my dear friends, it contains 3 halogen atom. So it is having more than 2 halogen atom. आणि अशा याला आपण एकत्रितपणे असं म्हणतो पॉलीहॅलोजन. व्हॉट दे आर कॉल्ड ॲज पॉलीहॅलोजन. सो ऑब्विसली 3 हायड्रोजन ॲटम जर 3 हॅलोजनने रिप्लेस झाले असतील तर त्याला तुम्ही ट्राय स्पेसिफिक म्हणू शकता, बट दे ऑल फॉल इन द कॅटेगरी दॅट इज पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्स. Are you getting my point? So this is a broad classification. Now मी जस्ट आता सुरुवातीला असते मस्त कॉन्सेप्ट सांगणार आहे, मग त्याचे एक्झाम्पल्स घेणार आहे, मग त्याची आपण नावं त्याला देणार आहोत, ठेवणार नाहीये. ओके, सो हे आपण सगळे उद्योग यामध्ये करणार आहोत, सो दॅट द फर्स्ट लेक्चर विल गिव्ह यू द बेसिक्स व्हेरी स्ट्रॉंग. नाव मोनो हॅलोजन म्हणल्यानंतर एक हॅलोजन तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, हेही सांगितलं की दॅट कॅन बी इन द ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ओके, सो इफ दॅट इज इन द aliphatic compound, they represent, absolutely correct, RX. RX म्हणजे काय दाखवतात ते? अल्किल हलाइड. ओके, ज्याला त्यांच्यामध्ये एकच हायड्रोजन ॲटम कशाने रिप्लेस झालेला असतो? एका हॅलोजन ॲटमने. द बेस्ट एक्झाम्पल विच आय राईट हिअर इज से येस CH3Cl. तुम्ही म्हणाल किती छान, आम्हाला सगळ्यांना हा कंपाऊंड माहिती आहे CH3Cl. येस, सो यू शुड नो दॅट. मग हा कोण झाला? दिस इज मिथाइल क्लोराइड. What is the name of this compound? Methyl chloride, which contains this one halogen atom. मला खूप कम्फर्टेबल जातं Cl लिहायला म्हणून मी सारखं सारखं Cl लिहितेय. अजिबात फक्त क्लोरीन लिहिला पाहिजे असं नाहीये, तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं पण कुठलंही हॅलोजन तिथे लिहू शकता. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड. ओके, नाव सपोज आय राईट लाईक दिस. तुम्हाला कॅटेगरी तर कळणार आहे, आपल्याला नावंही हळूहळू समजून घ्यायची आहेत. बिकॉज माय डिअर फ्रेंड्स, फक्त हा याला म्हणतात असं नाही, डिटेलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो नाव व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? काय म्हणतात या कंपाऊंडला? तर वी आर नॉट टॉकिंग अबाउट एनी IUPAC हिअर. आय हॅव नॉट स्टार्टेड एनी नॉमेनक्लेचर मेथड सो फार. आय जस्ट गिव्ह यू व्हॉट इज द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड. काय म्हणतात या कंपाऊंडला? So you can clearly see here that there are 2 halogen atom, and that's why it represents dihalogen. Okay, it represents dihalogen derivatives. Now, what is the name of this compound? या compound ला specifically काय म्हणलं जातं? Okay, so या compound ला म्हणलं जातं, हा जो ग्रुप असतो की नाही CH2-CH2, okay, that is basically called as ethylene. काय म्हणतात त्याला? इथिलीन म्हणतात. आता मी फक्त जस्ट बेसिक नाव फक्त सांगते तुम्हाला, आणि नावांच्या सिस्टीमवर म्हणजे IUPAC वर आपण येणार आहोत. सो इथिलीन, CH2-CH2, इथिलीन, आणि त्याच्या पुढे लिहिणार आपण 2 हॅलोजन ॲटम, दॅट इज 2 क्लोरीन ॲटम्स आर देयर, अँड दॅट्स व्हाट इज कॉल्ड एज डायक्लोराइड. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? इट इज इथिलीन डायक्लोराइड. What is the name? It is ethylene dichloride. Ethylene dichloride is also called as, म्हणजे त्याची जी कॅटेगरी आहे, नाव नाही त्याचं, कॅटेगरी आहे, that category is what it is vicinal dihalide. Now what is the meaning of vicinal dihalide? Try to understand. When 2 halogen atom are present on the adjacent carbon atom. Don't say different carbon atom, you will get 0 mark for that. See, definition should be very precise, understanding should be very precise.
So I repeat, when two halogen atoms are present on the adjacent carbon atom, you understand what is this? हे adjacent आहेत, हे different नाहीये, म्हणजे याला तुम्ही vicinal नाही म्हणणार. This is not the example of vicinal. Yes, it's a dihalide, no doubt, it's a dihalide. हा dihalideच आहे, पण हा vicinal नाहीये. Why it's not vicinal? Because in this case, the halogen atoms, two halogen atom are not at the adjacent carbon atom. Adjacent म्हणजे just बाजूचा. ठीक आहे ना? So it just बाजूच्याला नाहीये, and that's why it is a dihalide, but it's not a vicinal dihalide. It's simply the example of dihalide. Are you getting my point? So इथे जी स्पेशालिटी आहे ती अशी आहे की हा vicinal dihalide आहे, and it is ethylene. विसिनलचा एक छोटा रूल असतो, तो तुम्हाला मी आता सांगते या पॉइंटला आलोय म्हणून. जर तो विसिनल डायहलाइड असेल तर काय करायचं, वॉट एव्हर आर द नंबर ऑफ कार्बन ॲटम यू जस्ट राईट डाऊन. 2 कार्बन ॲटम आहे, सो इथिल लिहिला, अँड द एंडिंग इज ENE. आणि एंडिंग काय आहे तर मला सांगा, ENE. सो जर 2 कार्बन आहेत तर इथिल लिहिला, विसिनल आहे म्हणून काय लिहिला, सफिक्स ENE, अँड दॅट्स वाय व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, इट इज इथिलीन. काय म्हणणार तुम्ही त्याला, इथिलीन. So if you have understood what I have written here, okay, then एक example मी इथे लिहिते and you just write its name. Okay, tell me what is the name of this compound. काय लिहिणार? First of all, is it a monohalogen, dihalogen, कोण आहे तो सांगायचा मला. Yes, obviously they should be always attached with hydrogen. त्याला सफिशियंट हायड्रोजन नसतील तर ते तुमच्याशी भांडतील की आम्हाला असं का लिहिलंय, आम्ही नाही तुम्हाला येणार तुमच्याकडे. ओके, सो हे प्लीज लिहित जा. आता मला सांगा, इज इट अ डायहलाइड, मोनोहलाइड, काय आहे हा? दिस इज द एक्झाम्पल ऑफ डायहॅलोजन. व्हॉट इज दिस? इट इज डायहॅलोजन. दॅट मीन्स इट इज डायहलाइड. It's dihalide. Is it vicinal? Yes, it is vicinal dihalide. Why? Because both the halogen atoms are present on the adjacent carbon atom, and that's why this particular compound represents vicinal dihalide. So what should be the common name? आपण IUPAC नाहीच घेतलंय, हे सुद्धा कॉमनच आहे. सो याचं कॉमन नाव काय येणार सांगा मला. As there are 3 carbon atom, I told you just now what is the rule. Just write propyl for 3 carbon atom. हे माहिती आहे तुम्हाला, propyl लिहितात. Now as it is vicinal, the suffix should be ENE. Don't get confused with double bond. It is nothing to do with double bond in this case, please. Okay, उगीच आपलं लॉजिक नाही लावायचं, गोंधळ होईल. So 3 carbon atom, so propyl. As it is vicinal, it is ENE, and 2 bromides are there, so it should be dibromide. So what is the name of this compound, my dear friends? Propylene dibromide. काय म्हणणार तुम्ही त्याला? Propylene dibromide. Okay, is it clear? Are you getting this point? So far we have discussed about the basic classification based on the number of halogen atom. So if 1 halogen, mono, 2 halogens, di, and obviously if more than 2 halogen atom, it's poly. Okay, so you can always pause the video, write down the examples. Please highlight this example. I will suggest you a method for organic chemistry if you really want to score in organic chemistry. First, once we'll start the reactions and method of preparations, those part, you have to follow the chart method, which I'll definitely discuss with you at that time. And second important method you have to follow is, you have to use a colored pen. तुमच्या चॉईसचा कलर वापरा, रेड वापरा, ग्रीन वापरा, जो तुम्हाला आवडतो तो वापरा. तुम्हाला का बरं? बिकॉज वॉट एव्हर इम्पॉर्टंट पॉइंट्स आर देअर, माय डिअर फ्रेंड, हायलाइट इट विथ डिफरंट कलर. दिस विल हेल्प यू ॲट द एंड ऑफ द सिलेबस and obviously before the exam. Okay, so this is a small trick for organic chemistry. Please follow करा. Okay, असो तर हे क्लासिफिकेशन कळलंय, मोनो आणि डाय ऑन बेसिस ऑफ हॅलोजन ॲटम. ओके, let's take one more example of polyhalogen. Just now I discussed the example for polyhalogen. Polyhalogenचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे CHCl3. Okay, what is this CHCl3? As it is having more than 2, that is 3 halogen atoms. म्हणजे हा कंपाऊंड कसा तयार झालाय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय की त्याचा जो बेसिक ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन आहे तो कुठला असणार आहे? मिथेन. मिथेनच का, दुसरा का नाही घेतला? कॉमन सेन्सनी, की एकच कार्बन आहे म्हणल्यावर आपल्या आवडीने तर 2 नाही करू शकत ना कार्बनला, त्यामुळे 1 कार्बन मी घेतला. सो प्रोसेस काय झाली आहे तुमच्या लक्षात आलं असेल की हिअर यू हॅव रिप्लेस 3 हायड्रोजन ॲटम
बाय 3 हॅलोजन ॲटम. तुम्ही या मिथेनचे तिन्ही हायड्रोजन उडवून टाकले, म्हणजे रिप्लेस केले 3 हॅलोजन ॲटमने, आणि हा कंपाऊंड तयार केला विच इज ट्राय हॅलोजन. सो व्हॉट इज द नेम, व्हॉट इज द कॉमन नेम? जस्ट नाउ आय टोल्ड यू दिस इज क्लोरोफॉर्म. So chloroform is basically what it is, trihalogen derivative. That is, in general, we can say it's polyhalogen derivative. Okay. So based on this, you can write numerous compound. Okay. You can enjoy writing different compound. I hope तुम्हाला हा जो काय म्हणतात बेसिक पार्ट आहे तो कळला असेल. ठीक आहे. इज इट क्लिअर? एनी कन्फ्युजन? फाईन. सो येस, वेगवेगळे एक्झाम्पल्स लिहून बघायचे म्हणजे आपली चांगली प्रॅक्टिस होते. मोनोहॅलोजन, डायहॅलोजन अँड ट्रायहॅलोजन, or in general you can call them as polyhalogen compounds. ओके. आता पुढचं काय करणार आहोत आपण? आता आपण मोनोहॅलोजन कंपाऊंड्सचं क्लासिफिकेशन करणार आहोत. सो नाउ द टॉपिक विल बी क्लासिफिकेशन ऑफ. आता आपल्या पूर्ण चॅप्टर मध्ये म्हणजे जो काही तुम्हाला सिलेबसला पार्ट आहे, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स. ओके. सो फक्त आता एक हॅलोजन असणारे कंपाऊंड हाच आपला इथून पुढचा फोकस असणार आहे. सो तुम्हाला फक्त 2 हॅलोजन 3 हॅलोजन हे मी सांगितले कसे असतात. सो दॅट इज अगदी बोर्ड एक्झाम मध्ये फार बेसिक क्वेश्चन पण हा विचारला जातो फॉर 2 मार्क्स 3 मार्क्स. What is the classification of monohalogen derivatives? Okay. Now let's see in detail what is the classification of this monohalogen derivatives. आता हे फार नीट समजून घ्यायचं आपल्याला काय होतं तर सपोज आपण हा CX घेतला. आता CX म्हणजे काय? कार्बनला काय जोडलाय मला सांगा? हॅलोजन जोडलाय. ओके. सो हा हॅलोजन, दिस हॅलोजन ॲटम, वेअर इट इज अटॅच, where it is attached म्हणजे काय की is it attached to sp3 hybridized carbon or whether it is attached to sp2 hybridized carbon, याच्या बेसिसवर आपण याचं क्लासिफिकेशन करणार आहोत. ओके. सो मला वाटतं सगळ्यांना sp3 आणि sp2 hybridized carbon atom ओळखता येतात. In chemical bonding we have seen that if carbon forms all the single bond, हे तुमच्या समजण्यासाठी आहे. ओके. If carbon form all the single bond, its hybridization is what? sp3 hybridization. If carbon forms double bond, okay, then the hybridization is sp2. And if carbon forms triple bond or 2 double bonds, त्याने जर एकाच बाजूने म्हणजे दोन्ही बाजूने जर डबल बॉन्ड तयार केले तर याचं हायब्रिडायझेशन कुठलं असतं? sp. ओके. दिस इज अ व्हेरी व्हेरी कॉमन क्वेश्चन विच इज आस्क इन केमिकल बॉन्डिंग. एक चेन दिलेली असते, आता तुम्हाला तिकडे कुठे चालला तर असं जावंच लागणार आहे आपल्याला. ओके. हे सगळे लिंक चॅप्टर्स आहेत आणि त्यामुळे असं फिरून यायला लागणार प्रत्येक वेळेला. सो काय बोलत होते मी की अशी कधी सिरीज दिलेली असते, अशी से लाईक दिस, अशा प्रकारची सिरीज तुम्हाला दिलेली असेल and they will ask you what is the type of hybridization. ओके. सो त्याचे आन्सर्स याच्या बेसिसवर लिहायचे, बघायचं की कार्बनने इथे ट्रिपल बॉन्ड तयार केलाय का, सो इट इज sp हायब्रिडाइज. इथे कार्बनने डबल बॉन्ड तयार केलाय का फक्त, सो इट इज sp2 हायब्रिडाइज लाईक दॅट. ओके. सो थोडक्यात हे अशा प्रकारचे क्लासिफिकेशन यामध्ये असतात. आता म्हणजे असा हा ओळखायचा असतो sp3. आपण काय करणार आहोत आता की हा हॅलोजन ॲटम कशाला अटॅच केलेला आहे याच्या बेसिसवर आपण याला क्लासिफाय करणार आहोत. म्हणजे तो हॅलोजन sp3 कार्बनला अटॅच केलेला आहे का sp2 ला केलेला आहे. ऑन दॅट बेसिस वी आर गोइंग टू कॉन्फिगर दॅट हॅलोजन डेरिव्हेटिव्स, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह स्पेसिफिकली. सो लेट्स स्टार्ट नाउ. ओके. पहिला पार्ट घेऊया आपण. ऑब्विसली कंपाऊंड्स कंटेनिंग sp3 कार्बन. इथे कुठे लिहिलंय? sp3 कार्बन ॲटम. ओके. sp3 कार्बन ॲटम आपण घेणार आणि sp3 कार्बन ॲटमला हा काय अटॅच असेल मला सांगा? हॅलोजन. ओके. एखादं एक्झाम्पल घेऊया त्याच्यासाठी. लेट्स टेक डिफरंट एक्झाम्पल. थोडंसं वेगळं नाही, पण आता नेहमीचाच मिथिल मिथिल तरी किती घेणार ना आपण. सो येस. नाउ व्हॉट इज दिस? याचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहितीये,
माहितीये ना तुम्हाला व्हॉट इज द नेम ऑफ दिस? मी जनरल मध्ये म्हणते, तुम्हाला जे माहिती अजून आपण IUPAC सिस्टीम तशी बघितलेलीच नाहीये चॅप्टर मध्ये. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? इट इज 3 कार्बन atoms. 3 कार्बन atom म्हणल्यावर इट इज प्रोपाइल, अँड ऍज आय हॅव नॉट स्पेसिफाईड द हॅलोजन, इट्स हलाइड. जर तो Br असेल तर ब्रोमाइड. ओके, आता ठीक आहे, नावांच्या पुढे जाऊ जरा. जस्ट सी दिस कार्बन ॲटम. हा कार्बन ॲटम कसा दिसतोय मला सांगा तुम्हाला. हा कार्बन कसा दिसतोय म्हणजे वेदर इट इज sp3 हायब्रिडाइज or it is sp2 hybridized? Yes, it is sp3 hybridized. All of you understood why it is sp3 hybridized? Because just now I explained. Now या sp3 कार्बनला डायरेक्टली कोण अटॅच दिसतोय तुमचा? हॅलोजन अटॅच दिसतोय. जर असं क्लासिफिकेशन असेल, असे कंपाऊंड्स असतील, तर अशा कंपाऊंड्सला म्हणलं जातं आपल्या सगळ्यांना माहित असलेलं नाव, दॅट इज अल्काइल हलाइड. ओके, सो अल्काइल हलाइड हा एक छोटासा भाग होता जो आपण फंक्शनल ग्रुपमध्ये पहिल्या नंबरवर बघितला होता. त्याचं स्टोरी टेलिंग जे आहे ते असं आहे. ओके, एनिवे, so all of you understood what is alkyl halide. So what is alkyl halide? Alkyl halides are basically monohalogen derivatives in which the halogen atom is attached to sp3 carbon atom. Is it clear? Any confusion? Okay, so हा महत्वाचा मुद्दा आहे. आवडलं तिथे जोडायचं नाहीये, इथेच याला जोडायचंय. ठीक आहे, मग आता फक्त हा एकमेव ऑप्शन आहे का की जिथे फक्त आपण sp3 कार्बन काढू शकतो? अजिबात नाही. ऍब्सोल्युटली नॉट. लेट्स टेक डिफरंट एक्झाम्पल. मीच एक गंमत करून तुम्हाला दाखवते आणि तुम्ही मला सांगायचंय की काय तुम्हाला गमतीशीर वाटलं यामध्ये. ठीक आहे, काही नाही वाटलं तर तसं पण सांगायचंय. ओके, सो लेट्स सी. I'll draw 3 compound. Probably तुम्हाला हे माहिती आहे सगळ्यांना compounds, because in GOC we have talked about this compound, but still हा first compound आहे. You just observe काय करतेय मी आता. This is the second compound. Okay, मी सभ्यपणे आता इथे सगळे हायड्रोजन्स पण दाखवलेले आहेत. एव्हरी टाइम I may forget to draw, so you have to take care to draw it. Yes, आणि हा तिसरा कंपाऊंड. Yes, what do you observe now? पहिला आपल्या क्लासिफिकेशनशी हे अलाइन आहे का बघूया आपण. ओके, सो ही जी काही लिस्ट मी आता इथे केलेली आहे, इज इट मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह? येस. फक्त डोळे असल्यावर पण आपल्याला कळतं की येस, हे तिघही पण मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, कारण तिघांमध्ये पण किती हॅलोजन आहे? फक्त एकच हॅलोजन आहे. सो दे आर बेसिकली मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. इफ इट इज मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह, देन व्हॉट इज द पोझिशन ऑफ दिस हॅलोजन? हा हॅलोजन प्रत्येक ठिकाणी कोणत्या कार्बनला अटॅच आहे? त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे ते बघूया आपण. सो इन दिस केस, दिस Br इज अटॅच टू दिस कार्बन ॲटम. यू टेल मी व्हॉट इज द हायब्रिडायझेशन? इथे कार्बन कुठलंही डबल ट्रिपल बॉन्ड काहीच करत नाहीये बिचारा, बरोबर आहे, आणि त्यामुळे हा कार्बन कुठला असणार? इट इज प्युअरली sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. सो ऍज इट इज sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम, या sp3 ला हा Br तुमचा डायरेक्टली अटॅच आहे कार्बनला, आणि म्हणून याची कॅटेगरी कुठली म्हणणार आपण? अल्किल हलाइड. ओके, स्लोली विल मूव टू द पॉइंट की त्या अल्किल हलाइड मध्ये पण अजून काही क्लासिफिकेशन आहे का, त्याच्याकडे आपण जाऊया. आता आधी आपण ते याच्याशीच हेच आहेत का तिघ हे बघूया पहिल्यांदा. सो इट इज अल्किल हलाइड, एकदम बरोबर. लेट्स गो टू द सेकंड एक्झाम्पल नाव. जस्ट सी व्हॉट इज द पोझिशन ऑफ दिस Br. हा Br बघा तुम्ही, अँड दिस Br इज अटॅच टू दिस कार्बन ॲटम. नाउ अगेन यू ऑब्झर्व व्हॉट इज द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन. द टाइप ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन इज अगेन sp3. ओके, कळलंय का बरं sp3 आहे? 1 2 सी. करायची डेफिनेशन तर कशी करू शकतो, पण आपण जरा हायब्रिडायझेशनच्या वगैरे मुद्द्यानेच ते शिकूया. सो हा sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे, याला Br अटॅच आहे. So no doubt it is also alkyl halide, right? And the third example, if you see here now, see the position of Br. Br ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन आजूबाजूला हायड्रोजन नाही, पण या तिघांसोबत सुद्धा तो काय तयार करतोय? सिंगल बॉन्डच तयार करतोय. कंपल्शन नाहीच आहे, मी म्हणलंच नाहीये की हायड्रोजनच असला पाहिजे. व्हॉट आय एम सेइंग, इट शुड फॉर्म सिंगल बॉन्ड. All the 4 single bonds. Okay, so it is forming all the 4 single bond, and that's why it is sp3 hybridized, my dear friends. So in all the cases, your Br, that is halogen, is attached to sp3 hybridized carbon atom, and that's why all of them represents alkyl halide. मग आता
जर ते अल्किल हलाइडच आहे तर तीन तीन काढून दाखवण्याची काही वेगळी पद्धत आहे, काय गरज आहे? गरज अशी आहे की पोझिशन, आता आपण या अल्किल हलाइड मध्ये पण डिफरन्सिएशन करतोय. अवघड नाहीये, फार सोपं आहे, फक्त बघायचं, ऑब्झर्व करायचं. सो हा हॅलोजन कोणत्या कार्बनला अटॅच आहे? कोणत्या म्हणजे sp3 ला हे कळलं मला, पण आणखीन एक प्रकार तुम्ही जीओसी मध्ये बघितलाय, दॅट इज 1 डिग्री कार्बन, 2 डिग्री कार्बन and 3 degree carbon. Okay, do you remember what is 1 degree, 2 degree, 3 degree? Primary, secondary, tertiary. Yes. Okay, आता बरं वाटलं जरा. So primary carbon, secondary carbon, tertiary carbon सगळ्यांना माहिती आहे. What is primary carbon atom? The carbon atom which is adjacent to only one carbon, that is primary. मग हा कोणता कार्बन आहे मला सांगा? sp3 तर आहे, हे सगळं प्रूव्ह केलं मी आता, पण तरी याची कॅटेगरी sp3 मध्ये कुठली आहे? इट इज प्रायमरी कार्बन. कळतंय तुम्हाला? हा प्रायमरी या सगळ्यांना कळलं, बिकॉज दिस कार्बन ॲटम इज अटॅच टू, अटॅच म्हणजे ऍडजेसंट, अटॅच तो तिघांना पलीकडे आहे, त्याचं काही नाही करायचं आपल्याला. We just want adjacent carbon atom. Okay, so there is only one adjacent carbon atom, and that's why the type of this carbon is what? Primary. So as halogen atom is attached to sp3 carbon, तो अल्किल हलाइड झाला आणि त्याच्यामध्ये तो प्रायमरीला आहे, म्हणून याची कॅटेगरी कुठली केली? प्रायमरी अल्किल हलाइड. So what is the category of this compound? It is primary alkyl halide. If you understand first point, it's very simple to understand the second point. तुम्हाला सगळ्यांना ते कळलंच असणार आहे मी सांगायच्या आधी. हा Br जो दिसतोय तो कोणत्या कार्बनला अटॅच आहे मला सांगा? सेकंडरी कार्बनला. आय होप सगळ्यांना कळतंय सेकंडरी. Why it is secondary? Because two carbon atoms are adjacent. So this carbon is secondary carbon. As Br is connected to secondary carbon atom, it is connected to sp3 secondary carbon atom. त्यामुळे याची कॅटेगरी आपण लिहिणार secondary RX. That means secondary alkyl halide. And the last one, if you can observe, that is the carbon to which Br is attached. What is the category of this carbon? It is tertiary carbon. समजतंय? का टर्शरी? कारण या कार्बनला तीन तीन कार्बन ऍडजेसंट आहेत आणि म्हणून हा टर्शरी झाला. तो sp3 पण आहे आणि म्हणून याला म्हणणार तुम्ही टर्शरी अल्किल halide. So this is the first basic classification and very very important topic, because many a times in your entrance exam direct questions याच्यावर येतात, जे आपण लगेच घेऊया. ओके ओके. सो आता काही एक्झाम्पल्स घेऊया आपण यामध्ये, की यू हॅव टू जस्ट आयडेंटिफाय प्रायमरी कोण आहे यातला, सेकंडरी कोण आहे आणि टर्शरी कोण आहे. ओके, सो आय विल जस्ट राईट हिअर द एक्झाम्पल्स. आय एम नॉट पर्पजली रायटिंग और ड्रॉइंग एनी फॉर्म्युला, एनी स्ट्रक्चर, कारण assuming that you have gone through the GOC very well. Isobutyl chloride, you have to tell me what is the category, primary है, secondary है का tertiary है. त्यानंतर next is number 2 येणार. So it is isopropyl chloride, that is second example, and third is neopentyl bromide. ओके, फार फार महत्वाचे क्वेश्चन्स आहेत. ओके, रिपिटेटिव्ह असतात, आपण जे बघितलेलं असतं 11वी पासनं, पण परत एकदा हायलाइट करण्याच्या मागे उद्देश आहे की तुम्हाला हे सोडता नाही येणार आहे कळावं. ओके, त्यासाठी. सो दीज आर द 4 एक्झाम्पल्स. आयसोब्युटाइल क्लोराइड, आयसोप्रोपिल क्लोराइड, निओपेंटेल अँड टर्शरी. यातला 100% चौथं एक्झाम्पल मी पण तुम्हाला सांगू शकते व्हॉट इज द कॅटेगरी, because of the prefix which is tertiary. Okay, so tertiary butyl chlorideचं चित्र जर मी काढायला गेले, तुम्ही बाकीचे सांगणार आहात, मी खालचा सगळ्यात सोपा सांगणार आहे. सो टर्शरी कार्बनला टर्शरी कार्बन म्हणजे एक कार्बन ज्याला 3 कार्बन ऍडजेसंट असं आपण करूया, and at this position I'll attach chlorine. So what is the category of this compound? Yes, it is absolutely correct. It is tertiary alkyl halide. Okay, so 3 degree alkyl halide आहे हा. Please complete the structure by drawing hydrogen atoms. Okay, हा झाला लास्ट वन पासून सुरुवात केली आपण. Now let's go to the first example. What is isobutyl chloride? Now you should remember, you should have understood and you should have gone through the GOC.
Isobutyl म्हणल्यावर at the terminal which group is there, that is CH3 CH CH3. So CH3 CH CH3 is at the terminal. हे 3 कार्बन झाले. In this particular naming आपण टोटल कार्बन घेतो, सो इथे CH2 झाला. So 4 कार्बन atom म्हणल्यावर ब्युटाइल झाला. Why it is iso? So many times we have discussed, because CH3 CH CH3, and at this position now it is Cl. So just tell me what is the category of this compound. हा Cl कोणत्या कार्बनला अटॅच आहे? प्रायमरीला अटॅच आहे, आणि म्हणून याला आपण म्हणतो प्रायमरी अल्किल हॅलाइड. Those who are not able to remember or not gone through this iso-neo wala concept, please go through that earlier lectures. Okay. So my dear friends, this is primary alkyl halide. कितीदा CET ला हा प्रश्न आलेला आहे की isobutyl chloride is a type of. So isobutyl chloride is a type of primary alkyl halide. Isopropyl, now don't get confused. प्रोपाइल मध्ये तुम्हाला टर्मिनलला CH3 CH काढता येत नाही. बरोबर, तुम्ही कसं काढणार CH3 CH CH3 ऍट द टर्मिनल? 3च कार्बन आहे, तो कुठे टर्मिनलला येणार आहे? त्यामुळे या केसमध्ये दिस इज द ओनली केस प्रोपाइल वेअर आयसो, प्लीज रिमेंबर दिस, वेअर आयसो इज नथिंग बट सेकंडरी. दोनदा सांगते एक वाक्य मी हे. प्रोपाइल इज द ओनली केस वेअर आयसो इज सेकंडरी. Propyl is the only case where iso is secondary. Anyway, I'll draw this compound. CH3 CH CH3 आणि मधल्या पोझिशनला Cl आला. So what is the category of this compound? It is secondary RX. Is it clear? So first होता primary, दूसरा होता secondary, last one was tertiary, and now it is about the third compound, neopentyl chloride. So I will draw neopentyl. Do you remember what was the logic for drawing neopentyl? Yes, 1 2 3. Okay. Second position ला 2 methyl groups we attach. बरोबर आहे ना? सेकंड पोझिशनला 2 मिथाइल म्हणल्यावर इथे 4 झाले टोटल, आणि हा 5वा. किंवा आपण सोपं लॉजिक बघितलं होतं, when one carbon atom is adjacent to 4 carbon atoms. Okay, so that will give you neo. हा झाला CH2 आणि Cl. Is it Cl? Yes, it is Br. So now my dear friends, you tell me what is the category of this compound. Here Br is attached to primary carbon atom, and that's why this is primary alkyl halide. Okay. So हे याला काही अभ्यास नाही करावा लागत. ऑब्विसली त्याच्यासाठी आधी अभ्यास केलेला असावा लागतो, पण हे लागतं, हे 100% खरं आहे. ठीक आहे. सो हे म्हणजे निओपेंटिल म्हणला की प्रायमरी आहे, आयसोब्युटिल म्हणला की तो प्रायमरी आहे, टर्शरी म्हणला की तो टर्शरीच असतो, आणि आयसोप्रोपिल म्हणला की ती अशी एकमेव केस आहे की जी सेकंडरी असते. असे छोटे छोटे रूल्स जर तुम्ही सॉर्ट आउट केले, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे ते कलरफुल लिहून ठेवले, ओके, ते समजून लिहून ठेवले, तर तुमच्या हळूहळू सगळ्या एंट्रन्सच्या नोट्स तयार होत जातील. ओके. सो दिस वॉज अबाउट द व्हेरी इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स. ओके. आपण हे कशाच्या बेसिसवर केलं होतं तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आता या 4 एक्झाम्पल्स नंतर किंवा या क्लासिफिकेशन नंतर काय होतं याची सगळ्यांची स्पेशालिटी विसरला नाही ना तुम्ही? What was the base of classification? The base of classification is halogen atom is attached to sp3 carbon atom. याला नाही विसरायचं. ठीक आहे. आता अशाच प्रकारे फक्त क्लासिफिकेशन करता येतं नाही. आता दुसरा एक प्रकार मी दाखवते. लेट्स फर्स्ट ड्रॉ द कंपाउंड सो दॅट इट विल बी इझी फॉर यू टू अंडरस्टँड. असा एक कंपाउंड मी काढला. ठीक आहे. याला आपण व्यवस्थित रंग म्हणजे लिहूया हायड्रोजन. हा. आता काय स्पेशल दिसतंय तुम्हाला या कंपाउंड मध्ये? तर स्पेशल असं दिसतंय की याच्यामध्ये एक अनसॅच्युरेशन कॅरेक्टर दिसतंय आपल्याला, म्हणजे डबल बॉन्ड दिसतोय सोप्या शब्दात, आणि हॅलोजन ॲटम दिसतोय. बरोबर आहे. इफ यू सी दिस हॅलोजन ॲटम, अगेन यू टेल मी वेअर दिस हॅलोजन ॲटम इज अटॅच टू दिस कार्बन. ठीक आहे. हा कार्बन कोणत्या कॅटेगरीचा आहे? sp3 का sp2? हा sp3 आहे. इट इज नॉट sp2. हा sp3 आहे. हा कुठला आहे? sp2 आहे, बिकॉज इट इज फॉर्मिंग 1 डबल बॉन्ड. आणि हा पण कसा आहे मला सांगा? sp2 आहे. ठीक आहे. सो दिस इज sp3 कार्बन ॲटम.
आता याची स्पेशालिटी अशी आहे की हॅलोजन ॲटम इज अटॅच टू sp3 म्हणजे मगासारखंच. पण वैशिष्ट्य असं आहे की जो sp3 कार्बन तुम्हाला दिसतोय, धिस sp3 कार्बन इज ऍडजेसंट टू डबल बॉन्ड वाले कार्बन. राईट? डबल बॉन्डचे जे कोणी कार्बन आहेत की नाही, त्या कार्बनला हा sp3 कार्बन कसा आहे मला सांगा, इट इज ऍडजेसंट. Are you getting my point? Okay. So when sp3 carbon atom is adjacent to the carbon showing double bond, then such type of halides are called as allylic halides. What they are called as allylic halide. हा ग्रुप ॲलिल आहे, याला ॲलिल म्हणतात. ओके. सो ॲलिल म्हणजे कुठला? डबल बॉन्ड. आता सोपं, एकदम सोपं विश्लेषण त्याचं आपण वाक्य बनवूया त्याचं. डबल बॉन्ड वाल्या कार्बनला जो sp3 ऍडजेसंट कार्बन आहे त्याला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर तो कोण झाला? ॲलिलिक झाला. कळलंय तुम्हाला? आता तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो की का हो मॅडम, हे फक्त ॲलिफॅटिक मध्येच दिसतं का? अजिबात असलं काही नसतं. ओके. सपोज मी असा कंपाऊंड काढला, असं म्हणल्यावर पोरं काहीच विचार न करता बेन्झीन लिहितात. मी काय अजून त्याला केलंच नाहीये. बेन्झीन दाखवायला तुम्हाला माहितीये काय करावं लागतं? अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड. हा बेन्झीनशी तर जवळपास पण संबंध नाही याचा, बिकॉज मी आता कोण दाखवलाय? सायक्लोहेक्झेन दाखवलाय. ते सायक्लोहेक्झेन का? कारण सगळीकडे सिंगल बॉन्ड दाखवले, 6 कार्बन दाखवले. ठीक आहे. सो घाई नाही करायची दाखवताना. आता इथे मी कार्बन डबल बॉन्ड काढते अँड व्हॉट आय विल डू इज की याला मी इथे से Cl जोडते. आता ClBr तुम्हाला आवडेल ते लिहा. आता याचं बेन्झीन नाहीये. पहिली गोष्ट, हा बेन्झीन नाहीये, हे मग डोक्यातनं काढून टाकाय. चित्राला पाठ नाही करायचं, चित्राला समजून घ्यायचं. ओके. सो इट्स नॉट बेन्झीन बिकॉज देर इज नो अल्टरनेट डबल सिंगल बॉली सिस्टीम. इथे फक्त एक सायक्लोहेक्झेन होता, त्याच्या एका ठिकाणी आपण डबल बॉन्ड लावला. सो बेसिकली तो सायक्लोहेक्झीन आहे. ठीक आहे. पण आता आपण नावांमध्ये नाहीच जात आहे अजून, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता आपण कॅटेगरी करतोय सगळं. सो हा ॲलिलिक असू शकतो का? इज इट ॲलिलिक? Even if it is cyclic compound, is it allylic? Let's see what is the rule. Rule काय सांगतोय? रूल असा म्हणतोय की डबल बॉन्ड वाला जो काय तुमचे कार्बन आहेत, म्हणजे हा कार्बन झाला, हा कार्बन झाला, या कार्बनच्या ऍडजेसंट कार्बन, हा कार्बन ऍडजेसंट आहे. नाउ टू दिस युअर हॅलोजन इज अटॅच. यू टेल मी व्हॉट इज द कॅटेगरी ऑफ दिस कार्बन ॲटम? हा कार्बन कसा आहे? इज इट sp3 or sp2? येस, इट इज sp3. दिस कार्बन इज sp3. इथे कुठेही मी डबल बॉन्ड दाखवलेले नाही आणि त्यामुळे हा इथे हायड्रोजन असणार. याचे 4ही बॉन्ड सिंगल आहेत आणि म्हणून हा कार्बन कोण झालाय मला सांगा? sp3. सो माय डिअर फ्रेंड, डबल बॉन्डचा जो ऍडजेसंट कार्बन आहे ज्याला हॅलोजन आहे, दॅट इज sp3 अँड दॅट्स वाय दिस इज ऑल्सो ॲलिलिक हलाइड. हा सुद्धा कोण आहे मला सांगा? इट इज ऑल्सो ॲलिलिक हलाइड. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड व्हॉट इज द allylic halides basically? Is there any confusion about allylic halides? Okay. So आता या allylic halide नंतर जे बेसिकली कोण आहेत मला सांगा? They are monohalogen because they are having only one halogen. ठीक आहे. आफ्टर allylic नाव अजून आपण sp3 कार्बन मध्येच आहोत, त्याला आपण चेंज नाही केलाय. द नेक्स्ट कॅटेगरी इज बेन्झिलिक हलाइड. बेन्झिलिक हलाइड. So now let's see what is benzylic halide. Okay. बेन्झिलिक हलाइड म्हणल्यानंतर बेन्झीन काढूया अर्थात आता. सो हा बेन्झीन झाला. ओके. या बेन्झीन मध्ये तुम्हाला सगळ्यांना कळतं की सगळेच जे कार्बन ॲटम्स आहेत बेन्झीन मधले, ते सगळेच्या सगळे कार्बन ॲटम कोणतं हायब्रिडायझेशन दाखवतात? sp2 हायब्रिडायझेशन दाखवतात. This is sp2, 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 sp2. Okay? Because all of them are showing the double bond. Right? So थोडक्यात हे सगळं sp2 आहे. मग ही कॅटेगरी कशी लावणार आपण इथे? तर just see now what I am doing here. Yes. Can you understand what I have done here? मी इथे जो हॅलोजन ॲटम अटॅच केलाय, the carbon to which this halogen atom is attached, that carbon is sp3 hybridized. तो sp3 चे म्हणजे मगासारखा sp3 CX बॉन्डच आपण घेतोय आता सुद्धा. So this carbon is also sp3. But now what is the speciality of this sp3? Where this sp3 carbon atom is attached? This sp3 carbon atom is attached to the benzene ring. ही कोणाला अटॅच केली आहे मला सांगा? बेन्झीन रिंगला अटॅच केलेली आहे. सो इफ द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम
is attached to the benzene ring, aromatic ring, okay, then such type of halides are basically called as benzylic halide. या कंपाऊंडचं स्पेशली नाव असतं बेन्झिल हलाइड. या कंपाऊंडला काय म्हणतो आपण? बेन्झिल क्लोराइड. ओके, दिस कंपाऊंड अँड दिस कंपाऊंड इज नॉट सेम. तुम्ही बघा, हे दोघं सेम नाहीये अजिबात. हा अजिबात सेम नाहीये. इथे ज्या कार्बनला तो अटॅच आहे तो कार्बनच मुळात sp3 नाहीये आणि त्यामुळे इट इज डायरेक्टली अटॅच टू द बेन्झिन रिंग. बेन्झिलिक म्हणजे डायरेक्टली बेन्झिनला अटॅच करायचं नाही. बेन्झिलिक म्हणजे इट इज नो डाऊट sp3CX बॉन्ड. It is sp3CX bond, but this sp3 carbon is attached to the aromatic ring. So if such is the case, then it is called as benzylic halide. All of you understood this? सगळ्यांना कळलंय हे? ओके, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की काओ मॅडम इथे आपण अजून त्याला काही व्हेरिएशन्स करू शकतो का? करू शकतो. तुम्ही त्याला आणखीन आर लावू शकता. यू कॅन रिप्लेस द हायड्रोजन अँड ड्रॉ हिअर आर. म्हणजे इथला हायड्रोजन उडवा, त्याला CH3 लावा. फक्त त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन तुमच्या आवडीने चेंज करू नका. Let it be sp3, then only it will be benzylic. Are you getting my point? Okay. So थोडक्यात हे इतकं डेप्थ मध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं. दॅट क्लासिफिकेशन ऑफ मोनोहॅलोजन कंपाऊंड्स ऑन द बेसिस ऑफ sp3CX बॉन्ड. आय होप कोणालाच काहीच प्रॉब्लेम यामध्ये नसावा असं मला वाटतं. ठीक आहे. नाव येस, तुम्ही पॉज करून व्हिडिओ हे चित्र काढू शकता. क्लासिफिकेशन सुंदर. ऍट द एंड ऑफ द सेशन आय विल डेफिनेटली गिव्ह यू द होमवर्क आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं करायचं आहे तर ते आपण करूया आता. लेट्स मूव्ह अहेड. नाउ just now we discussed the classification where sp3CX bond was there. Now the next type is, बरोबर गेस केलं, sp2CX bond. sp2CX म्हणजे अर्थात हॅलोजन तर काय sp2 हायब्रिडायझेशन नाही होणार हे कळतं तुम्हाला. सो sp2CX बॉन्ड म्हणजे थोडक्यात हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन कसा आहे मला सांगा. इथे sp2 आहे. आतापर्यंत आपण काय बघितले? सगळे sp3. सो sp3 मध्ये कोण कोण 3 कॅटेगरी आल्या? पटकन रिवाइज झाल्या पाहिजे. कुठल्या 3? अल्किल हलाइड आला बेसिक, त्यानंतर ॲलिलिक हलाइड आला आणि तिसरा कुठला आला? बेन्झिलिक हलाइड. नाउ लेट्स मूव्ह टू द sp2CX बॉन्ड. अगेन टू अंडरस्टँड दॅट व्हॉट आय विल डू इज की मी समजा असा डबल बॉन्ड घेतला आणि याला एक हॅलोजन जोडला Cl. कंप्लीट पण करूया तुमच्यासाठी हे. ठीक आहे. आता याची जर तुम्ही याचा जर कॅटेगरी तुम्ही बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला इथे? द हॅलोजन ॲटम दॅट इज Cl is attached to the carbon, okay, and what is the hybridization of this carbon, my dear friends? As it is forming double bond, what is the hybridization? sp2. एकदा एक थीम कळली की नाही की मग शिकवणाऱ्याची खरं गरज पडत नाही असं मला वाटतं तुमच्या केसमध्ये पण व्हायला पाहिजे. हा कळलंय बरं का पहिला, आता sp3CX नाही हे असंच येणार पुढचं, तर याला कोणी शिकवणारा मध्ये लागत नाही, पण तरी माझं काम मी करते. So this halogen atom is attached to the carbon. What is the type of hybridization of this carbon? sp2. Now the important thing is इथे halogen atom directly sp2 ला attach झालाय. कोणाला अटॅच झालाय? It is directly attached to the sp2 carbon atom in a double bond, and if such category, such compound is there, then that is called as vinylic halides. किंवा vinylच म्हणतात त्याला, vinylic halide. What they are called as vinylic halide. हा जो कंपाऊंड डायरेक्ट बोर्डवर तुम्हाला दिसतोय याचं नाव विनिल क्लोराइड असं आहे. सो व्हॉट इज विनाइल ग्रुप? कोणाला म्हणणार तुम्ही विनाइल ग्रुप? When halogen atom is directly attached to sp2 carbon atom. बस, that's it. Okay. So again the same question की मॅडम हे अलिफॅटिक मध्ये का? अजिबात नाही, असं काहीच नाही. सायक्लिक मध्ये पण आहे. सो सायक्लिक मध्ये आपण काढूया याला. सायक्लिक घ्यायचा कंपाऊंड, तिथे एक डबल बॉन्ड दाखवायचा आणि त्याला डायरेक्टली Cl जोडलेला दाखवायचा. सो दिस इज ऑल्सो द कॅटेगरी. नाव नाही म्हणते मी याचं, नाव वेगवेगळे येणार. याची कॅटेगरी ऍज अ ब्रॉड, व्हॉट इज द कॅटेगरी? इट इज विनायलिक हलाइड बिकॉज युअर हॅलोजन ॲटम इज अटॅच डायरेक्टली टू द sp2 कार्बन ॲटम. समजलं? एनी कन्फ्युजन अबाउट दिस पार्ट? आय होप इट इज क्लिअरली अंडरस्टूड बाय यू. ओके. सो आता हा झाला विनायलिक. आणि लास्ट पॉइंट जो आहे, प्लीज ड्रॉ द स्ट्रक्चर. यू कॅन पॉज द व्हिडिओ आणि त्यामुळे मी ते पटकन काय म्हणतात त्याला, काय असतं ते, इरेज करून टाकते. ठीक आहे. आता शेवटचा
शेवटचा कंपाऊंड तुम्ही बघा, जो तुम्हाला सगळ्यांना आवडेल. हा आपला बेन्झीन आहे. ठीक आहे. नाव हिअर ऑल द कार्बन ॲटम्स आर sp2. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे if the halogen atom, okay, if the halogen atom is directly bonded to the sp2 hybridized carbon atom in the aromatic ring, aromatic ring मधल्या, मगाशी पण sp2 लाच होता, मग त्याला म्हणलं का आपण? नाही, त्याला नाही म्हणलं का? कारण ती aromatic ring नव्हती, ती aliphatic structure होतं, सो त्याला विनायलिक आपण म्हणलं. In this case the halogen atom is attached to sp2 carbon atom. That sp2 carbon atom is the part of aromatic ring. If it is an aromatic ring, then such type of compounds are called as aryl halides. What they are called as? Aryl halides, or they are basically called as haloarenes. काय म्हणतात त्याला? haloarenes. सो बाळांनो, तुम्हाला आता जर या सगळ्या पार्टची समरी तुम्ही केली तर तुमच्या लक्षात येईल की मी जे नाव तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, इट वॉज लाईक हॅलो अल्केन्स अँड हॅलो एरिन्स. सो हॅलो अल्केन्स म्हणजे आपल्याला शिकायचे आहेत अल्किल हलाइड, आणि हॅलो एरिन्स म्हणजे आपल्याला शिकायचंय हे बेन्झिनला अटॅच असणारे हलाइड्स. सो या दोन काय म्हणतात त्याला कंपाऊंड्सचा आपल्याला या चॅप्टरमध्ये डिटेल स्टडी करायचा आहे, खूप डिटेल. देर आर मेथड ऑफ प्रिपरेशन्स, देर आर केमिकल प्रॉपर्टीज, देर आर व्हेरियस अदर फॅक्टर्स की ज्याचा आपण मस्त अभ्यास करूया. आय एम शुअर तुम्हाला हे क्लासिफिकेशन डिटेलमध्ये कळलं असेल. ओके.